नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मराठी माणूस. मित्रांनो, मराठी माणसाचा हा प्रवास साहित्याच्या दिशेने सुरू झालेला आहे. आपल्याला माहीत आहे, प्रेमाच्या वाटेवर हा जो माझा काव्यसंग्रह आहे, याचा भाग 1 आणि भाग 2 आपण नक्की पाहिलेला असेल. आणि जर आपण ते व्हिडिओ बघितले नसतील तर ट्रॅव्हल विथ मराठी माणूस सर्च करा यूट्यूब चॅनलवर आणि माझ्या सगळ्या व्हिडिओजचा आस्वाद घ्या. कारण माझ्या सर्व व्हिडिओजमधून आपल्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारची माहिती मिळत असते. मग ती तंत्रज्ञानाशी संबंधित असो, साहित्याशी संबंधित असो की पर्यटनाशी संबंधित असो. आणि आपल्याला जर हे व्हिडिओ आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग सुरू करूया प्रेमाच्या वाटेवर भाग 3. तर मित्रांनो, रसिक हो, मला सांगा, प्रेमाच्या वाटेवर चालणारे जे असतात त्यांना आपण काय म्हणतो, सांगू शकता? प्रेमवीर. काय म्हणतो? प्रेमवीर. तर या शीर्षकावर आधारित माझी ही कविता आहे, प्रेमवीर. प्रेमासाठी आजपर्यंत कित्येकांनी पापड लाटले आहे. खरोखरचे पापड नाही बरं. प्रेमासाठी आजपर्यंत कित्येकांनी पापड लाटले आहे. प्रेमासाठी आजपर्यंत कित्येक प्रेमवीर झटले आहे. परंतु बहुतेकांना अजूनपर्यंत प्रेम मिळू शकले नाही. प्रेम मिळू शकले नाही, कारण खऱ्या प्रेमाची भाषाच त्यांना कळू शकली नाही. खऱ्या प्रेमाच्या प्राप्तीसाठी अंतःकरणातील मळ काढावा लागतो. आणि अंतःकरण जर अशुद्ध असले तर खऱ्या प्रेमापासून पळ काढावा लागतो. खरं प्रेम हे नेहमी निर्मोही असलं पाहिजे. वेळ पडल्यास ते विद्रोही असलं पाहिजे. ज्यात जगाविरुद्ध झटण्याची शक्ती असली पाहिजे. ज्याला सांसारिक बेड्यांपासून मुक्ती असली पाहिजे. अशा प्रेमासाठी जे भुंगे भिरभिरू शकतात तेच प्रेमभुंगे प्रेमवीर ठरू शकतात. तर मी अपेक्षा करतो रसिक मित्र हो, आपल्याला ही पहिली कविता आजची माझी नक्की आवडली असेल. मित्रांनो, रसिक हो, प्रेमात पडलेल्यांना प्रेमवीर म्हणतात हे आपण आत्ताच बघितलेलं आहे. परंतु प्रेमात जे अगदी वेडे होतात त्यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात प्रेमरोगी. तर याच शीर्षकावर आधारित माझी पुढील कविता आहे, प्रेमरोगी. तुझ्या प्रीतीचा ज्वर माझ्या अंगात चढलेला आहे. अंगातील प्रत्येक भाग त्याने वेढलेला आहे. काही कळत नाही, उपाय सुचत नाही. धावपळ सारे करत आहे, औषध सापडत नाही. या प्रीतीच्या रोग्याकडे सर्वच येऊ पाहतात, पण रोग लागू नये म्हणून दूर दूर राहतात. जिच्याकडे औषध आहे ती मात्र येत नाही. प्रेमरूपी संजीवनी मंत्र ती मला देत नाही. एखाद्याचे प्रेम इतकेही कठोर नसावे की त्याने एखाद्याला रोगी बनवून टाकावे. एकतर त्या रोग्याला औषध तरी द्यावी, नाहीतर त्याची अर्थी उठताना तरी पाहावी. अपेक्षा करतो मित्रांनो, ही सुद्धा कविता आपल्याला नक्की आवडली असेल. चला तर मग पुढच्या कवितेकडे वळूया. मित्रांनो, प्रेम वेडे मन इतके आतुर झालेले असते की त्याला प्रत्येक क्षणी कुठलाही जो आवाज आला तरी असं वाटतं की तो आपल्या प्रेमाचा आवाज आहे. मग तो आवाज कुठलाही असो, कुठल्या सजीवाचा असो की निर्जीव अशा वस्तूंचा असो. तर आता माझी पुढील कविता जी आहे ती आहे पैंजन. तुझ्या पैंजनाची छनछन मन वेधून घेते. ते कोठेही असले तरी तुझ्याकडे आकर्षित होते. तुझ्या पैंजनाची ती मधुर झणकार
तुझ्या पैंजनाची ती मधुर झणकार हृदयावर हळूच करते प्रहार. फक्त मीच नव्हे तर संपूर्ण सृष्टीही, फक्त मीच नव्हे तर संपूर्ण सृष्टीही अशीच बेहाल झाली आहे, वळून बघ कुठेही. लतावेली पैंजनाच्या तालावर जणू नृत्य करीत आहे, फुले पाकळ्या जणू स्वतःला भुंग्यांपासून तारीत आहे. प्रत्येक जीवावर आज तुझ्या पैंजनीने मात केली आहे, प्रत्येक जीवावर आज तुझ्या पैंजनीने मात केली आहे. कोकिळेने आपला कंठ देऊन तुला साथ दिली आहे, कोकिळेने आपला कंठ देऊन तुला साथ दिली आहे. जिचे स्वर ऐकण्याकरिता थांबले आहे सारेजण, जिचे स्वर ऐकण्याकरिता थांबले आहे सारेजण, अशी हृदयभेदक आहे सखे तुझी ती पैंजन, अशी हृदयभेदक आहे सखे तुझी ती पैंजन. रसिक हो, दिवस असो की रात्र असो, प्रेमासाठी कुठलीही वेळ नेहमी अपुरी पडत असते. तर आता माझी पुढील कविता जी आहे ती आहे रात्र या शीर्षकाची. अशा कित्येक रात्री आयुष्यात येऊन जात आहे, अशा कित्येक रात्री आयुष्यात येऊन जात आहे, ज्या माझ्या मनात तुझी आठवण ठेवून जात आहे. अशा कित्येक रात्री आयुष्यात येऊन जात आहे, ज्या माझ्या मनामध्ये तुझी आठवण ठेवून जात आहे. तुला आठवत असेल की ती अशीच एक रात्र होती, तुला आठवत असेल की ती अशीच एक रात्र होती, ज्या रात्री संपूर्ण सृष्टी निव्वळ काडी मात्र होती, ज्या रात्री संपूर्ण सृष्टी निव्वळ काडी मात्र होती. माझ्या हातात तुझा कोमल असा हात होता, माझ्या हातात तुझा कोमल असा हात होता, वाऱ्याचा तो खट्याळपणा तुझ्या केसांना स्पर्शून जात होता. माझ्या हातात तुझा कोमल असा हात होता, वाऱ्याचा तो खट्याळपणा तुझ्या केसांना स्पर्शून जात होता. तुझे डोळे माझ्या डोळ्यात घट्ट खिळल्या गेले होते, तुझे डोळे माझ्या डोळ्यात घट्ट खिळल्या गेले होते. त्यांनीच आपल्या मनातील प्रेमाचे दर्शन केले होते. पहिल्या प्रेमाची कबुली देताना आपण दोघेही भीत होतो, पहिल्या प्रेमाची कबुली देताना आपण दोघेही भीत होतो. थोडेफार घाबरलो होतो तर थोडे रोमांचित होतो. जसा जसा तो काळोख सृष्टीला व्यापत होता, जसा जसा तो काळोख सृष्टीला व्यापत होता, माझ्या हातातील तुझा हात थरथर कापत होता. जसा जसा तो काळोख सृष्टीला व्यापत होता, माझ्या हातातील तुझा हात थरथर कापत होता. तुझ्या ओठावरील शब्द बाहेर पडत नव्हते, मलाही काय बोलावं तेच कळत नव्हते. तुझ्या ओठावरील शब्द बाहेर पडत नव्हते, मलाही काय बोलावं तेच कळत नव्हते. शेवटी आपल्या डोळ्यांनीच प्रेम व्यक्त केले, शेवटी आपल्या डोळ्यांनीच प्रेम व्यक्त केले आणि या समस्येतून तत्क्षणी मुक्त केले. पण त्या रात्रीनंतर तू मला भेटली नाही, पण त्या रात्रीनंतर तू मला भेटली नाही आणि तुझ्या विरहाशिवाय कोणतीही रात्र लोटली नाही. तू जर माझ्यावर मनापासून खरे प्रेम केले असते तर मला सोडून दुसऱ्याशी कधीही लग्न केले नसते. तू जर माझ्यावर मनापासून खरे प्रेम केले असते तर मला सोडून दुसऱ्याशी कधीही लग्न केले नसते. हे मला तेव्हा कळले जेव्हा तुझे लग्न झाले होते, हे मला तेव्हा कळले जेव्हा तुझे लग्न झाले होते. माझ्या आयुष्यात तेव्हा विघ्नच विघ्न आले होते. तरीसुद्धा ती रात्र मी रोज रोज आठवीत आहे, तरीसुद्धा ती रात्र मी रोज रोज आठवीत आहे. त्या रात्रीतील प्रेम प्रसंगाला डोळ्यांच्या बाहुलीत साठवीत आहे, त्या रात्रीतील प्रेम प्रसंगाला डोळ्यांच्या बाहुलीत साठवीत आहे. तर अपेक्षा करतो मित्रांनो ही सुद्धा एक कविता आपल्याला नक्की आवडली असेल. तर मित्रांनो, प्रेमामध्ये प्रेमवीर जेव्हा थकून जातात तेव्हा त्यांना असं वाटते की आता आपल्या या प्रेमाचा शेवट झालेला आहे आणि हा शेवट ते कशा प्रकारे व्यक्त करतात ते आता मी माझ्या या कवितेतून आपल्याला सांगणार आहोत. कवितेचे शीर्षक आहे शेवट आणि या प्रेमाच्या वाटेवर या काव्यसंग्रहातील ही शेवटची कविता आहे. उद्यापासून आपल्याला नवीन प्रकारच्या कविता ऐकायला मिळतील, तेव्हा ही शेवटची कविता आपण ऐकून घेऊया. आज मी माझ्या प्रेमाचा शेवट करणार आहे, आज मी माझ्या प्रेमाचा शेवट करणार आहे. हे शेवटचे अश्रू आहे जे माझ्या डोळ्यात तरणार आहे. याच डोळ्यांनी एकेकाळी तुझ्या डोळ्यात बघितले होते, याच डोळ्यांनी एकेकाळी तुझ्या डोळ्यात बघितले होते. तेव्हा यांना त्यात फक्त प्रेम दिसले होते. त्या प्रेमाच्या लालसेपोटी यांनी तुला हृदयात स्थान दिले होते, त्या प्रेमाच्या लालसेपोटी यांनी तुला हृदयात स्थान दिले होते आणि स्वतःच्या आयुष्याचे हिरवे रान केले होते.
त्या रानात प्रेमाचे एक सुरेख घर बांधले होते. त्या रानात प्रेमाचे एक सुरेख घर बांधले होते. त्या घराच्या रक्षणात हे डोळे गुंतले होते. पण त्या डोळ्यातील अश्रुपुरात ते घर वाहून गेले. पण त्या डोळ्यातील अश्रुपुरात ते घर वाहून गेले आणि फक्त ते प्रेम अजूनही डोळ्यात राहून गेले. त्या डोळ्यांना आज मी कायमची विश्रांती देणार आहे. त्या डोळ्यांना आज मी कायमची विश्रांती देणार आहे. आजपासून ते तुझ्या विश्वातून कायमचे नाहीसे होणार आहे. आजपासून ते तुझ्या विश्वातून कायमचे नाहीसे होणार आहे. तर मित्रांनो, अपेक्षा करतो आपल्याला या काव्यसंग्रहातील कविता नक्की आवडल्या असतील. तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे आपल्याला वेगवेगळ्या विषयावरील वेगवेगळ्या प्रकारच्या मनोरंजक कविता नक्की ऐकायला मिळतील. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या वेगळ्या प्रकारच्या कविता घेऊन. तोपर्यंत या मराठी माणसाचा हात जोडून धन्यवाद. पाहत रहा ट्रॅव्हल विथ मराठी माणूस.